सराईत गुन्हेगार करण नोकरी याला मानकापूर पोलिसांनी 2 वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक केली आहे। आरोपीने गंगानगर झोपडपट्टीत घरात घुसून मजुरांना मारहाण केली, तर दुसऱ्या गुन्ह्यात चाकूचा धाक दाखवून व्यापाऱ्यांना 5,000 रुपये हप्ता वसुली मागितली आहे। हप्ता वसुली दिली नाही तर रोज दुकानात येऊन ग्राहकासमोर धिंगाणा घालण्याची धमकी दिली। फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे। मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये करण नोकरिया या आरोपीने 2 गुन्हे केल्याची माहिती प्राप्त झाली। करण पुरुषोत्तम नोकरिया हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। त्याने काल गंगानगर झोपडपट्टीमध्ये जाऊन काही लेबर राहत होते, त्यांच्याशी वाद घालून त्या ठिकाणी त्यांच्या घरात प्रवेश करून जबरदस्तीने त्यांना मारहाण वगैरे केल्याची एक तक्रार प्राप्त झाली। आणि दुसरी तक्रार, मानकापूरमध्ये काही दुकानदारांकडे चाकूचा धाक दाखवून प्रत्येक महिना 5,000 रुपये द्यावेत, नाही तर या ठिकाणी मी गिराईक येऊ देणार नाही, या ठिकाणी येऊन रोज तमाशा करेन, अशा प्रकारे धमक्या त्या ठिकाणी तो देत होता। अशा 2 तक्रारी प्राप्त झाल्या। या दोन्ही तक्रारी आणि दोन्ही तक्रारींचे घटनास्थळ हे वेगवेगळे असल्यामुळे आणि दोन्ही गुन्ह्यांचे प्रकार देखील वेगवेगळे असल्यामुळे करण पुरुषोत्तम नोकरिया विरुद्ध आम्ही 2 गुन्हे दाखल केलेले आहेत। पहिला जो गुन्हा दाखल आहे हा त्या लेबर लोकांच्या घरामध्ये घुसून त्यांना मारहाण करणं याबाबत FIR नंबर 195 BNS कलम 118(1), 296, 333, 351, 3, 324(4) याप्रमाणे गुन्हा दाखल आहे। आणि त्याच्यानंतर जो चाकूचा धाक दाखवून व्यापाऱ्यांकडून पैसे वसूल करण्याचा जो काही त्याने प्रयत्न केलेला होता, त्याबद्दल गुन्हा नंबर 196 भारतीय न्याय संहिता कलम 308(4), 309(4), 296 आणि त्याचा एक साथीदार आहे 3-5